मध्य आशियाच्या हृदयात बर्फाच्छादित तियानशान पर्वतरांगांच्या कुशीत, जिथे माणसाचा आवाज क्वचितच पोहोचतो, जिथे वेळ जणू थांबलेला असतो, तिथे एक असं ठिकाण आहे जे पाहिल्यावरती पहिल्यांदा डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. निळसर पाचू रंगाचं पाणी, आकाशात झळकणारे बर्फाच्छादित डोंगर आणि त्या शांततेच्या मध्यभागी उभं असलेलं एक मृत जंगल. ही आहे कँडी लेक. एक असं ठिकाण जिथे सौंदर्य आणि भय एकत्र नांदतात, जिथे शांतता मनाला सावरण्याऐवजी अस्वस्थ करते आणि जिथे प्रत्येक झाड जणू एखादी न बोललेली कथा सांगत असतं. चला जाणून घेऊ नेमकं काय आहे या शापित तलावाचं रहस्य. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम मंडळी, आजचा व्हिडिओ हा काही व्लॉग नाही. मी कझाकिस्तानमध्ये ट्रॅव्हल करत असताना अलमाटी शहरातून एक डे ट्रिप केली होती. त्या ट्रिप दरम्यान मी 3 वेगवेगळ्या ठिकाणांना भेट दिली होती आणि त्यातलंच एक ठिकाण होतं ही कँडी लेक. मी जेव्हा या लेकवरती पोहोचलो तेव्हा हा तलाव संपूर्णपणे गोठलेल्या अवस्थेत होता. आजूबाजूला उंच उंच डोंगर आणि मध्येच हा बर्फाने गोठलेला भला मोठा तलाव. साधारण 1 तास मी या ठिकाणी होतो. व्हाईब छान होती. माझा संपूर्ण प्रवास तुम्ही मागच्या व्हिडिओत बघू शकता. पण परतीच्या प्रवासात काही स्थानिक लोकांनी मला या तलावाबद्दल जे सांगितलं ते अंगावर काटा आणणारं होतं. मी हा व्हिडिओ फक्त मनोरंजनात्मक हेतूने बनवत असून आपणही या व्हिडिओला मनोरंजनात्मक दृष्टीनेच पाहावे ही नम्र विनंती. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा या तलावाच्या काठावर उभे राहता तेव्हा तुमचं लक्ष सगळ्यात आधी जातं त्या पांढऱ्या उघड्या खोडांकडे. शेकडो झाडं सरळ उभी, पाण्यातून बाहेर आलेली, जणू एखाद्या बुडालेल्या जहाजाचे खांब, जणू काळाने गोठवलेले सांगाडे. सुंदर पण भेसूर, मोहक पण भयावह. आणि त्याच क्षणी मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, इथे असं काय घडलं होतं? स्थानिक लोक म्हणतात या तलावाच्या सौंदर्यावरती कधीही पूर्णपणे विश्वास ठेवू नका, कारण हा तलाव एका विनाशातून जन्मलेला आहे आणि त्याचं भूतकाळ अजूनही या पाण्यात जिवंत आहे. ते सांगतात इथे जास्त वेळ थांबू नका, रात्री इथे येऊ नका, कारण जेव्हा वारा थांबतो आणि आजूबाजूला संपूर्ण शांतता पसरते तेव्हा काही लोकांना पाण्यातून हाका ऐकू येतात, जसं कोणी तलावाच्या आत बोलवतंय, जणू कोणी एकटेपणाची साथ शोधत असतं. पण या रहस्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधी एक कठीण प्रवास करावा लागतो. प्रवास सुरू होतो तो अलमाटीपासून. आधुनिक शहर, गजबजलेले रस्ते, दिवे, गाड्या, पण काही तासातच सगळं मागे पडतं. रस्ते अरुंद होत जातात, इमारती नाहीशा होतात आणि फक्त डोंगर, जंगल, दऱ्या आणि धोकादायक वळणे उरतात. काही ठिकाणी रस्ता थेट नदीत शिरतो. पाणी वेगाने वाहत असतं आणि पुढे जाणं म्हणजे फक्त नशिबावर विश्वास ठेवणं. हिवाळ्यात तर रस्ताच अदृश्य होतो आणि दिसतो तो सगळीकडे बर्फ आणि बर्फच. इथपर्यंत येणं तितकंसं सोपं नाही. शेवटचा टप्पा साती या छोट्याशा खेड्यातून सुरू होतो. ही शेवटची वस्ती, शेवटचं मोबाईल नेटवर्क आणि शेवटचा माणसाचा आवाज. इथून पुढे फक्त निसर्ग, 12 ते 15 किलोमीटरचा खडतर मार्ग, थंडी, थकवा, दम लागणं, ऑक्सिजन कमी आणि मनामध्ये एकच विचार, आपण तिथपर्यंत पोहोचू का? आणि जेव्हा शेवटी तलाव समोर येतं तेव्हा वाटतं आपण एखादं गुपित शोधून काढलं आहे. असं गुपित जे कदाचित लपलेलंच बरं होतं. या सगळ्याची सुरुवात झाली 1911 साली. त्या वर्षी मध्य आशियात एक भीषण भूकंप झाला. 7.7 रिश्टर स्केलचा प्रचंड मोठा भूकंप. डोंगर हादरले, नद्या वळल्या, गावं उद्ध्वस्त झाली, शेकडो लोक मृत्युमुखी पडले आणि याच परिसरात एक भला मोठा डोंगर कोसळला आणि चुनखडीचा संपूर्ण भाग खाली आला. नदी अडली आणि एका क्षणात नैसर्गिक धरण तयार झालं. त्यानंतर वर्षानुवर्षे पाऊस, हिमनदीचं पाणी, बर्फ वितळणं असं सगळं या खोऱ्यात साचत गेलं आणि हळूहळू एक संपूर्ण घनदाट जंगल पाण्याखाली गेलं. पण झाडं कोसळली नाहीत, ती तशीच उभी राहिली. पण ती सगळी आता पाण्यात आहेत. याच पाण्यामुळे हा तलाव इतका निळा दिसतो. खडकांमध्ये खनिजे, सूर्यप्रकाशाचं परावर्तन आणि स्वच्छ वातावरण. त्यामुळे पाणी इतकं पारदर्शक आहे की 30 मीटर खोलपर्यंत दिसतं. वरून पाहिलं तर स्वर्ग, पण आतमध्ये लपलेला आहे एक गूढ इतिहास. जर कोणी पाण्याखाली उतरलं तर अजून वेगळंच जग दिसतं. 6 अंश सेल्सिअस पर्यंत जास्त तापमान नाही, ऑक्सिजन फार कमी, त्यामुळे झाडं कुजत नाही. तब्बल 100 वर्षानंतरही झाडांच्या फांद्या, पारंब्या, खोडं हे सगळं जतन झालेलं. जणू वेळ थांबलाय, जणू निसर्गाने स्वतःचं संग्रहालय तयार केलं आहे. आणि त्या निळसर प्रकाशात त्या झाडांमध्ये पोहताना असं वाटतं आपण एखाद्या वेगळ्याच ग्रहावर आलो आहोत. पण विज्ञान जरी सगळं समजावून सांगत असलं तरी मन काही वेगळंच सांगतं. इथे उभं राहिल्यावरती एक विचित्र शांतता जाणवते. जड, खोल, प्राचीन, आणि याच शांततेत जन्म घेतात वेगवेगळ्या कथा. स्थानिक म्हणतात भूस्खलनात अनेक लोक गाडले गेले. प्रवासी, भटके आणि काही डोंगरावरती राहणारी कुटुंब, त्यांचे आत्मे आजही या झाडात अडकलेत. ते अजूनही मुक्त नाहीत, ते एकटे आहेत. म्हणून ते लोकांना जवळ बोलावतात. काहींनी आवाज ऐकले तर काहींना कोणीतरी स्पर्श केल्यासारखं वाटलं. काही लोक परत आलेच नाहीत. आता हे खरं की अफवा हे कोणालाच ठाऊक नाही. अजून एक गूढ गोष्ट म्हणजे या तलावाचं नाव कँडी म्हणजे बर्फ झाडांनी भरलेला भाग. पण इथे बर्फ झाडच नाहीत, इथे फक्त देवदार वृक्षच आहेत. हे नाव दूरच्या जंगलावरून आलं आहे. इथल्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार हे ठिकाण स्वतःची ओळख लपवतं. कँडी लेक म्हणजे विरोधाभास, विनाशातून जन्मलेलं सौंदर्य, मृत्यूतून निर्माण झालेली शांतता, स्वप्न आणि दुःस्वप्न यांच्यामधील एक सीमारेषा.
हा तलाव आपल्याला सांगतो की निसर्ग किती शक्तिशाली आहे आणि माणूस किती लहान आहे. विज्ञान आपल्याला कसं घडलं ते सांगतं, पण असंच का घडलं हे मन शोधत राहतं. आणि कदाचित म्हणूनच आपण अशा ठिकाणांना कथा जोडतो, आत्मे, शाप आणि रहस्य. कारण दुःखाला अर्थ देणं ही माणसाची गरज आहे. आज तुम्ही या तलावासमोर उभे राहिलात तर तुम्हाला भीती वाटेल, आश्चर्य वाटेल, डोळे भरून येतील आणि मन शांतही होईल. हे सगळं एकाच वेळी, कारण इथे सौंदर्य आणि वेदना या दोन्ही आहेत. तर आता प्रश्न तुमच्या समोर आहे, कॅन्डी लेक फक्त नैसर्गिक चमत्कार आहे का, ज्याचा भूतकाळ दुःखद आहे, की खरंच या पांढऱ्या बर्फाखाली काही अजून दडलेलं आहे? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थांबूया इथेच, भेटूया लवकरच अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. अशाच गूढ, थरारक आणि अद्भुत प्रवासांसाठी आत्ताच आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.